प्रश्न क्रमांक 1. कुल्लू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी केरळ, डी उत्तराखंड. ऑप्शन बी हिमाचल प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कुल्लू हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यात आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तेव्हा कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक 2. जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन ए लाहोर, बी कराची, सी मुंबई, डी अलाहाबाद. ऑप्शन सी मुंबई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जिना हाऊस ही प्रसिद्ध वास्तू मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांनी 1925 साली कुठे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली? ऑप्शन ए दिल्ली, बी अहमदाबाद, सी नागपूर, डी कोलकाता. ऑप्शन सी नागपूर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 4. उस्ताद झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन ए सारंगी, बी सितार, सी तबला, डी यापैकी नाही. ऑप्शन सी तबला हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. डॉक्टर झाकीर हुसेन हे तबला या वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 5. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन ए 3 वर्षाचा, बी 4 वर्षाचा, सी 5 वर्षाचा, डी 6 वर्षाचा. ऑप्शन डी 6 वर्षाचा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 6. इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए बॅडमिंटन, बी गोल्फ, सी क्रिकेट, डी फुटबॉल. ऑप्शन सी क्रिकेट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इराणी ट्रॉफी ही क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7. इंद्रधनुष्य दिसणे हे कशाचे उत्तम उदाहरण आहे? ऑप्शन ए प्रकाशाचे परावर्तन, बी प्रकाशाचे अपस्करण, सी प्रकाशाचे प्रकिरणन, डी यापैकी नाही. ऑप्शन बी प्रकाशाचे अपस्करण हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इंद्रधनुष्य दिसणे हे प्रकाशाचे अपस्करण याचे उत्तम उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 8. लोटा हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी हरियाणा, डी गुजरात. ऑप्शन ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. लोटा हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यात आढळतो. प्रश्न क्रमांक 9. शतदा प्रेम करावे हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन ए दादाजी खोब्रागडे, बी जिव्या सोमामसे, सी अरुण साधू, डी अरुण दाते. ऑप्शन डी अरुण दाते हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. शतदा प्रेम करावे हे आत्मचरित्र अरुण दाते यांचे आहे. प्रश्न क्रमांक 10. सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक कोणी लिहिले? ऑप्शन ए विनोबा भावे, बी विष्णुदास भावे, सी श्रीहरी भावे, डी अरुण साधू. ऑप्शन बी विष्णुदास भावे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक विष्णुदास भावे यांनी लिहिले. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते शेवटी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, असे केल्याने आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. तेव्हा मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 11. देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी बिहार, सी गुजरात, डी केरळ. ऑप्शन ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याच्या सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न क्रमांक 12. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कोठे झाला?
ऑप्शन ए मुरबाड, बी गागोदे, सी कोतळूक, डी मुरुड. ऑप्शन ए मुरबाड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म मुरबाड येथे झाला. मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न दीर्घकाळ स्मरणात राहावीत यासाठी हा व्हिडिओ कमीत कमी 3दा तरी बघायलाच हवा. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती संज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित नाही? ऑप्शन ए फिशिंग, बी हॅकिंग, सी कार्ड क्लोनिंग, डी स्मगलिंग. ऑप्शन डी स्मगलिंग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी स्मगलिंग ही संज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 14. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण होते? ऑप्शन ए बिपिनचंद्र पाल, बी स्वामी पाल, सी शरदचंद्र पाल, डी राजेंद्र पाल. ऑप्शन ए बिपिनचंद्र पाल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. प्रश्न क्रमांक 15. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? ऑप्शन ए कस्तुरबा, बी कमलाबाई, सी पुतलीबाई, डी किरणबेन. ऑप्शन सी पुतलीबाई हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव पुतलीबाई आहे. प्रश्न क्रमांक 16. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन केव्हा झाले? ऑप्शन ए 10 मार्च 1897, बी 11 मार्च 1897, सी 12 मार्च 1897, डी 13 मार्च 1897. ऑप्शन ए 10 मार्च 1897 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन 10 मार्च 1897 रोजी झाले. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? ऑप्शन ए मांघर, बी पारपोली, सी पडगाव, डी उभादांडा. ऑप्शन बी पारपोली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली, जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे. प्रश्न क्रमांक 18. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी गडचिरोली. ऑप्शन सी मुंबई हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात मुंबई शहरात आहे. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या प्राण्याला बंदुकीची गोळी लागत नाही? ऑप्शन ए गेंडा, बी वाघ, सी सिंह, डी हरिण. ऑप्शन ए गेंडा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. गेंडा या प्राण्याला बंदुकीची गोळी लागत नाही. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते शहर ऑस्ट्रेलियात आहे? ऑप्शन ए लिस्बन, बी रोम, सी पर्थ, डी व्हिएन्ना. ऑप्शन सी पर्थ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी पर्थ हे शहर ऑस्ट्रेलियात आहे. प्रश्न क्रमांक 21. 43,200 सेकंद म्हणजे किती तास? ऑप्शन ए 1 तास, बी 6 तास, सी 12 तास, डी 24 तास. मित्रांनो, हा प्रश्न आपल्यासाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये सांगायचे आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.